आवरलं का ग? आवर ना लवकर, मुलाकडले येत असते ना आता. हो आई, आवरलं माझं. आई, पण तुम्हाला सांगितलंच नाही मुलगा काय करतो तर. अगं रुपाली, मुलगा का? मुलगा ड्रायव्हरचं काम करतो ग. काय? ड्रायव्हर? अगं आई, तू असं कसं स्थळ बघते का माझ्यासाठी? तुला माहिती ना, मला तर मोठं घर पाहिजे. त्या मुलाला कमीत कमी स्वतःची नोकरी तरी पाहिजे ना ग आई. माझे खूप मोठे स्वप्न आहे. अगं रुपाली, कसं आहे ना, मुलगा ड्रायव्हर जरी असला का पण त्यांच्या घरी सगळं व्यवस्थित आहे. आणि हा, तुला माहिती का, ते दिसायला तर खूपच छान आहे. अगं तुला माहिती का, तुझ्याच मामानं स्थळ बघितलेलं आहे आणि मामानं बघितलं म्हणल्यावर तर चांगलंच असणार ना. आई, तुला काय वाटतं मी ड्रायव्हर मुलासोबत लग्न करावं? मला तर नको वाटतं ग. अगं रुपाली, मी काय म्हणते, मुलगा येतो ना तर पाहून घेऊ आपण, नंतरच्या गोष्टी नंतर बघू. बरं ठीक आहे, तू म्हणतीस तर बघून घेऊ. आवर लवकर तुझा, आता मी बाकीचं आवरू दे. बरं. जाऊ दे तिकडं. हे आईचं कोण ऐकत? नुसतं मुलगा बघून घेऊ, लग्न तर मी नाही करणार. ड्रायव्हर मुलासोबत कोणतरी लग्न करणार आहे. बरं मी काय म्हणते, तुम्हाला काही मुलीला प्रश्न विचारायचे असले तर विचारू शकता. अहो, मामाने ठिकाण बघितल्यानंतर प्रश्न विचारायची काय गरज आहे? हा बरोबर आहे तुमचं, पण तरी पण मुलाला काही विचारायचं असलं तर विचारू शकता तुम्ही. बरं तुम्ही म्हणतात तर विचारतोच. नाव काय आहे पोरी तुझं? रुपाली. अगं पोरी, नाव सांगताना पूर्ण नाव सांगायचं. रुपाली सुंदर ठुले. आजकालचे पोरच असे आहेत. अगं पोरी, सांगताना कडक आवाजामध्ये बापाचं नाव तुझं नाव सांगायचं, आहे का नाही? आता हे कसा सांगतो बघ, अविनाश ज्ञानेश्वरराव उगले. हा, असं काही पाहिजे बघ पोरी. बरं तुला काही आवड गिवड? शिक्षणाची आवड आहे मला. हा, अशी काही आवड पाहिजे बघ पोरी. आणि हा, घरामध्ये जर बाई शिकलेली असली तर पोराला संस्कार चांगले लागतात. पण आमच्या पण पोराला खूप काही शिकायचं होतं, पण प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते. तुला काही विचारायचं आहे का? अरे काही विचार असलं तर विचार बाबा, कारण तुम्हाला दोघाला आयुष्यभर संसार करायचा आहे. आपल्या दोघीला पाहून हे दोघं लाजत असतील. आपण काय करू, या दोघीला तिकडं पाठवू. लाजत असते ना हो, आजकालची पोरं लाजत आहेत आपल्याला बघून. हा, लाजलेत आजचे पोरं, पण काही म्हणा, चहा एकच नंबर बनविला. मी नाही बनवलं, रुपालीनं बनवलाय. अहो, पण काय क्वालिटी व तुमच्या मुलीच्या हाताला. मग आवडलं का मी तुम्हाला? ते आता मी लगेच कसं सांगेन? बरं ठीक आहे, की नंतर जरी सांगितलं ना तरी काही प्रॉब्लेम नाही, पण लग्नानंतर तुमची काही प्लॅनिंग? हो, मला शिकायचंय. बरं ठीक आहे, शिकवा ना, मी लग्नानंतर सुद्धा शिकवीन तुम्हाला. हो, मी काय म्हणते, तुम्ही ड्रायव्हर आहे, तुम्ही कोणत्या गाड्या चालवता? कोणत्या म्हणजे काय? एक चाकापासून जेवढ्या चाकापर्यंत गाड्या आहे ना, तेवढ्या चाकापर्यंत मी गाड्या चालवतो. शिक्षण मात्र कमीच आहे वाटतं तुमचं. शिक्षण जरी कमी असलं ना तरी इंग्लिश वाचतो बरं का मी, कारण आम्ही गाड्या घेऊन दुसऱ्या राज्यात जातोय. तिथे इंग्लिशमध्ये पाट्या लावलेल्या असतात आणि त्या पाट्या वाचाव्या लागतात. त्यामुळे मी ना इंग्लिश शिकून घेतली. शिकून तरी काय उपयोग आहे, शेवटी गाड्याच चालायच्या ना तुम्हाला. म्हणजे हे बघा, तुम्ही कोणतं पण काम आहे ना कमी समजू नका. आणि हा, मी एक ड्रायव्हर आहे, त्याचा मला अभिमान आहे. अभिमान? ड्रायव्हर मध्ये कसला आला अभिमान? अहो कसला अभिमान? अहो कोरोनासारखा काळ आलता का, त्या काळामध्ये फक्त आमच्यासारख्या ड्रायव्हर लोकांनी मदत केली. भाजीपाल्यापासून तर गोळ्या औषधापर्यंत फक्त आमचे ड्रायव्हर लोक इकडे तिकडे माल नेत होते. आणि हा, एखाद्या रस्त्यामध्ये जर अपघात झाला ना तर त्या पेशंटला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेण्याचं काम फक्त आम्ही करतो. आणि हा, एवढंच नाही तर नेता, पुढारी, आमदार, खासदार आणि एक मोठा मंत्री यांच्या गाडीवर ना एक चांगला ड्रायव्हर लागतो. का? कारण त्यांच्यावर आहे ना देशाची जबाबदारी असते. आणि हा, त्यांची जबाबदारी आहे ना आमच्यावर असते. त्यामुळे ना तुम्ही ड्रायव्हर लोकांना हलक्यात घेऊ नका. आणि हा, तुम्ही काय म्हणले होते शिक्षण कमी, तुम्हाला आहे ना ड्रायव्हर काय हे इंग्लिशमध्ये सांगतो. तर ऐका. डी फॉर डिसिप्लिन, आर फॉर रिस्पेक्ट, आय फॉर इंटेलिजंट, व्ही फॉर व्हिजन, ई फॉर इफिशियंट आणि आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी. आणि हा, अजून काय जर तुम्हाला विचारायचं असलं ना तर विचारू शकता. नाही, काय नाही. आणि हा, मला वाटतं की तुम्ही माझी अर्धवट माहिती घेतलेली दिसते. मी दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर नाही आहे, तर माझ्याकडे स्वतःची गाडी आहे. हा,
आधी मी दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर होतो, पण कष्ट करून ना स्वतःच्या जीवावर गाडी घेतली. मी हा विचार केलाच नव्हता. काम लहान असो किंवा मोठं, काम ते कामच असतं. बरं ठीक आहे, विचारून झालं असतं तर चला आता. होय हो, पोर अजून पण नाही आले. हो ना. हा आले आले. बरं चला, येतो आम्ही. का रे पोरा, घेतलं की व्यवस्थित बोलून? हो बाबा, घेतलं व्यवस्थित बोलून. रुपाली, तू पण घेतलं काय बोलून? हो घेतलं आई. हां, आणि हे बघा, काही होकार नकार जर असला तर स्पष्ट सांगा. आम्ही काही नाराज बिराज नाही बरं का. आणि हा, नाराज व्हायचा काही प्रश्न नाही. तुम्ही बिनधास्त सांगा. जोड्या तर देवानीच बनलेल्या असतात. शेवटी पसंतीचा प्रश्न आहे. चला, येतो मग आम्ही. ऐका ना, मी काय म्हणते, आता जेवणच केलं असतं लगेच. अहो जेवण कशाला, इथं मामाने ठिकाण आणलेलं आहे म्हणलं, घरचाच प्रश्न आहे. येऊ एखाद दिवशी. चला. चला येतो. अगं आई, जाऊ दे, आवडला मला मुलगा.